राज्य शासनाच्या वतीने नुकताच क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहे आणि यामध्ये राज्य शासनाने श्री शिवछत्रपती पुरस्कारांची सुद्धा घोषणा केलेली आहे। जळगावची सॉफ्टबॉल खेळणारी खेळाडू जी आहे नेहा देशमुख, हिलासुद्धा हा शिवछत्रपती जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता स्वतः नेहा देशमुख आहे। काय सांगशील नेहा, तुला राज्य शासनाचा खेळाडूंसाठीचा जो सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे, काय आनंद आहे, कसं वाटतंय? आनंद फार होतोय। ज्या क्षणाची वाट बघत होती तो आज मला मिळाला आहे आणि खेळातला सर्वात मोठा हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि मी महाराष्ट्रातून एकटी मुलगी आहे की मला आज तो पुरस्कार मिळाला आहे। आणि खेळात एखाद्या खेळाडूला हेच हवं असतं की आपण इतके परिश्रम घेतो, सातत्याने प्रॅक्टिस करत असतो, टुर्नामेंट खेळतो, मॅचेस खेळतो, मेडल आणतो, त्यात सॅटिस्फॅक्शन नसून मला या अवॉर्डने मला आज खूप सॅटिस्फॅक्शन होतं आहे की मी आज आधी जी मेहनत केलेली त्याचं फळ मला आज खरोखर मिळालेलं आहे। वाटलं होतं का तुला कधी हा पुरस्कार? तू किती वर्षापासून सॉफ्टबॉल खेळते ते पण सांग, आणि तुला वाटलं होतं का कधी, कारण महाराष्ट्रातील संपूर्ण खेळाडूंचं यासाठी स्पर्धा असते आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील सॉफ्टबॉल खेळणाऱ्या खेळाडूंमधून तुला हा पुरस्कार जाहीर होईल असं वाटलं होतं कधी? मी सॉफ्टबॉल 2015 पासून खेळते। 2014 साली मी फेन्सिंगला सुरुवात केली होती, पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलीने क्रिकेट खेळावं, पण मग क्रिकेटमध्ये तर मला मी क्रिकेट नाही खेळू शकली, पण क्रिकेटसारखाच सेम असणारा सॉफ्टबॉल खेळण्यास मी सुरुवात केली आणि मला हळूहळू त्याच्यात आवड निर्माण झाली। आणि त्यानंतर मी नॅशनल लेव्हलला 14 नॅशनल्स खेळलेली आहे। राष्ट्रीय स्तरावर मी 14 नॅशनल खेळली आहे, त्यापैकी मला 7 गोल्ड मेडल आहे, 3 सिल्वर मेडल आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल मला आतापर्यंत मिळालेली आहेत। आणि हा अवॉर्डसाठी मेहनत तर फार केली होती, पण असं वाटत नव्हतं की मला हा मिळेल आणि पूर्ण महाराष्ट्रातून मी एकटी असेल आणि हा अवॉर्ड मला मिळेल। अवॉर्डसाठी नेहमी सातत्याने प्रयत्न चालू होते, सतत दरवर्षी नॅशनलला सिलेक्शन होत होतं, खेळत होती, पण असं मागच्या वर्षी असं झालं होतं की पात्र होती अवॉर्डसाठी, पण एका पॉईंटमुळे माझा अवॉर्ड हा कॅन्सल झाला होता। पण याच वर्षी परत तिथं न थांबता मी पुन्हा फेडरेशन कप खेळली, त्याला गोल्ड मेडल प्राप्त केलं आणि त्या फेडरेशन कपमुळे माझे 5 पॉईंट या अवॉर्डसाठी बसले आणि त्यामुळे मला हा अवॉर्ड आज मिळालेला आहे। नेहाची आईसुद्धा आपल्यासोबत आहे। काय सांगाल मावशी, तुमची आज मुलगी आहे, तिला राज्य शासनाचा सगळ्यात मोठा समजला जाणारा जो श्री शिवछत्रपती पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे, कोणत्या शब्दात तुमचा आनंद व्यक्त कराल? मी नेहाची आई बोलते। तर शिवछत्रपती पुरस्कार हा मिळालेला आहे, माझ्या मुलीला खूप आनंद झालेला आहे। तर आज तिला हा भेटला म्हणून मला खूप आनंद आहे। तर आज तिच्या मेहनतीने खूप हे प्रयत्न केले बा, आज तिच्या मेहनतीला खूप फळ मिळालं आणि आज तळवलकर गुरुजींनी खूप मदत केली। आज तिला वडील नाही होते, पण वडिलांसारखं त्यांनी खूप सपोर्ट केला बाबा त्यांनी तिला। आज माझी मुलगी असताना मुलगी होती, पण मुलाच्या जागेवर तिने माझा खूप अभिमान हे केलं, आईचं खूप हे केलं बाबा, तिने व्यक्त केलं। आज वडील नसताना मुलं हे करता आईचं हे, पण मुलीने माझं हे केलं बा, नाव कमवलेलं आहे। नेहा, तुला पुढचा प्रश्न असा आहे की या पुढचा प्रवास तुझा कसा असेल? आता तू काहीतरी स्वप्न बघितलेलं असेल, तर पुढचं काय स्वप्न असणार आहे तुझं? आता हा जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो तुला मिळाला आहे, पुढे अजून देशासाठी काही करण्याचं स्वप्न तू बघितलं आहे? हो, नक्कीच मला देशासाठी प्रतिनिधित्व करायचं आहे आणि अवॉर्डचं तर मला काल संध्याकाळी नुकतंच कळालं, पण याच्या आधीच 6 दिवसाआधी मला इंटरनॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालं। तैवान इथं तायचुंगला ज्या 4th एशियन युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप आहे त्यासाठी मी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि तिथंच न थांबता मी कंटिन्यू सातत्याने पुढे खेळत राहणार आहे आणि असंच माझ्या फॅमिलीचं आणि माझ्या शिक्षकांचं आणि गुरुजी प्रदीप तळवलकर यांचं नाव उंचावत राहणार आहे। तर ही होती आपल्यासोबत नेहा, की जिला हा श्री शिवछत्रपती पुरस्कार तर जाहीर झाला आहे, मात्र भारतीय संघामध्ये सॉफ्टबॉलच्या सुद्धा तिची निवड झालेली आहे। ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आता नुकत्याच तैवानमध्ये होणार आहे या स्पर्धांसाठी सुद्धा तिची निवड झालेली आहे। अशा पद्धतीने दुहेरी आनंद आज नेहाच्या हिच्या आयुष्यात आलेला आहे आणि यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। नेहा हिच्या यशामुळे कुठेतरी जळगावचं नाव पुन्हा आता महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये हे उंचावलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच नेहाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.